आज तुम्हाला मी घरच्या काही इन्ग्रेडियंट्सपासून पिझ्झा सॉस ही कशी तयार करायची ते सांगणार आहे. तर तेही काही मोजके इन्ग्रेडियंट्स लागतात. तर त्यासाठी इथे एक मी पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि 3 टमाटर टाकलेले आहेत आणि त्याला छान बॉईल होऊ दिलं. बॉईल झाल्यानंतर 5 मिनिटानंतर आपल्या टमाटरची जी वरची साल आहे ती निघायला सुरुवात होते. तर त्यावेळेवर आपले टमाटर हे बॉईल झालेले आहे, त्याला आणखी 2 ते 3 मिनिटं मी होऊ दिलेले आहे. जेव्हा माझी टमाटरची वरची साल निघायला सुरुवात झाली तेव्हा मी 2 मिनिटं आणखी कुक होऊ दिलेलं आहे आणि गॅस बंद केलं. गॅस बंद झाल्यानंतर जे टमाटर आहेत ते साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्याला छान थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर वरची जी साल आहे ती काढून घेतली आणि मिक्सीच्या जारमध्ये टाकली. त्यामध्ये 3 भाजलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत, लाल मिरच्या. त्यानंतर त्याला ग्राइंड केलं आणि एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि जी आपली टमाटरची जी सॉस बनवलेली होती ती सॉस मी इथे टाकली आणि त्याला छान परतून घेतलं. थोडा वेळ छान परतल्यानंतर त्यामध्ये मी चिली फ्लेक्स, धनिया पावडर, थोडासा मीठ आणि ऑरिगॅनो टाकून त्याला छान परतून घेतलेलं आहे. तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही लवकरच पिझ्झाची रेसिपी ही शेअर करणार आहे, तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. तर इथे आपली काही सेकंदात सॉस ही रेडी झालेली आहे. धन्यवाद.